आता बातमी आहे विदर्भात पावसाचा कहर पाहायला मिळतोय। वाशिम जिल्ह्यात पावसानं पुन्हा एकदा मुसळधार अशी हजेरी लावली आहे। संध्याकाळपासूनच काल सुरू झालेला पावसाचा जोर हा चांगलाच वाढलेला पाहायला मिळाला। मालेगाव तालुक्यामध्ये केनवड परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील पिंपरी सरहद्द या परिसरात उतावळी नदीवरती 1.5 ते 2 फूट पाणी साचलं होतं। महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली। मोठ्या प्रमाणात पाणी या परिसरात साचलेलं पाहायला मिळालं। तर बुलढाणा जिल्ह्यात धुवाधार पावसामुळे नद्यांना पूर आला, त्यामुळे अनेक रस्ते पाण्याखाली गेले। नागरिकांची वाहनं देखील पाण्यात बुडली होती। तर काही ठिकाणी नागरिकांच्या घरातही पाणी शिरलंय। नागरिकांचे प्रचंड हाल झालेत। तर वर्धा जिल्ह्यात सुद्धा जोरदार पाऊस झालाय। तिथे यशोदा नदीला पूर आलाय आणि या पुलावरनं पाणी वाहू लागलंय। अलीपूर ते अलमडोह हा मार्गही बंद झालाय। यशोदा नदीच्या अलमडोह आणि वर्धा राळेगाव मार्गावरील सुरुळ इथं पुलावरनं पाणी वाहते, त्यामुळे वर्धा ते कानगाव पर्यंतची वाहतूक सुद्धा बंद झाली होती। तर बुलढाण्याच्या मेहकर लोणार तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस झालाय, त्यामुळे नद्या तुडुंब भरून वाहू लागल्यात। त्यासोबतच अनेक नद्या नाल्यांना पूर आलाय। पुराचं पाणी गावामध्ये शिरलंय। गावातील घरं पाण्याखाली गेली आहेत। तर घरासमोरील वाहनं देखील पाण्याखाली गेलेली आहेत। डोणगाव परिसरात ढगफुटी सदृश पाऊस झाला। महामार्गावरती पाणी झालं आणि त्यामुळे वाहतूक ठप्प झाली। तर जानेफळ शिवारामध्ये पूर पाहायला मिळतोय। वाहनं पाण्याखाली गेलेली आहेत। महामार्गही पाण्याखाली गेलेला पाहायला मिळाला। तर वाशिम जिल्ह्यामधून जाणाऱ्या कुकसा गावाजवळ उतावळी नदीला पूर आला, त्यामुळे छत्रपती संभाजीनगर ते नागपूर या महामार्गावरील वाहतूक सुद्धा ठप्प झाली। त्यानंतर वाहन चालकांना पुराच्या पाण्यातूनच धोकादायक पद्धतीनं प्रवास करावा लागला। जीव धोक्यात घालून हे वाहन चालक आणि नागरिक नदी पार करताना पाहायला मिळाले। आणि आता बातमी हिमाचल प्रदेशमधल्या भयानक पुराची। ही दृश्य कुलू नदीची आपण पाहणार आहोत। पुष्पा सिनेमातील जशी नदी आहे तशी नदीतनं लाकडं वाहत जाताना इथे पाहायला मिळाली आहेत। मात्र हा कोणत्या सिनेमाचा सीन नाहीये। कुलू नदीला आलेल्या भयान पुराची दृश्य आहेत। ढगफुटीमुळे सैंज खेऱ्यामध्ये ही घटना घडली आहे। पार्वती नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे आणि लाकडी ओणके हे नदीच्या प्रवाहात वाहताना पाहायला मिळाले। आणि वळ्यात केरळकडे। केरळमध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली आहे। या पावसामुळे अलुवा इथलं शिवमंदिर पाण्याखाली गेलंय। केरळमध्ये ठिकठिकाणी मुसळधार पाऊस कोसळतोय आणि त्यामुळे जनजीवनही विस्कळीत झालंय।